नमस्कार. आजची गोष्ट जरा वेगळीच आहे. जेव्हा एखादा सामान्य माणूस अंधविश्वास, भूतबाधा याबद्दल बोलतो, तेव्हा आपण त्या गोष्टी एक तर मनावर घेत नाही किंवा हसण्यावर नेतो. ज्या कायद्यात अंधविश्वास, भूतबाधा या गोष्टीला जागाच नाही आणि अशाच एका न्यायालयाचे जज जेव्हा स्वतः बोलतात की या कोर्टात भूत आहे, आत्मे फिरतात, पैंजणांचा आवाज येतो, विचित्रच वाटतं ना ऐकायला. ही गोष्ट कोलकाता हायकोर्टाची आहे. वर्ष 2022. पॅरानॉर्मल ॲक्टिव्हिटीची संस्था DOS रजिस्टर जनरल ऑफ कोलकाताकडे परमिशन मागते की त्यांना रूम नंबर 11 रात्री 8 नंतर थांबण्याची परवानगी द्यावी. त्यांना हे बघायचे होते की रूम नंबर 11 भूतप्रेत किंवा कुठल्या शक्तीचा वावर आहे का, पण अजूनही त्यांना त्यासाठी परवानगी मिळाली नाही. असं त्या रूम नंबर 11 काय घडले की त्यांना तिथे जाण्यासाठी अर्ज करावा लागला? घडले असे, कोलकाता हायकोर्टात एक केस आली टॅट परीक्षेची, टीचर्स एलिजिबल टेस्ट. त्यानुसार 269 लोक त्यात पास झाले होते, पण त्यांना त्यात नोकऱ्या मिळाल्या नाही. सुप्रीम कोर्टच्या आदेशानुसार त्यासंबंधीची केस कोलकाता हायकोर्टात चालू होती. केसची सुनावणी अभिजित गंगोपाध्याय यांच्या कोर्टात सुरू होती. जज गंगोपाध्याय यांच्या लक्षात आले की खूप दिवस झाले ही केस सुरू आहे, त्यामुळे आज कितीही वेळ झाला तरी या केसचा निकाल लावायचा. त्यानुसार गंगोपाध्याय म्हणाले की आज संध्याकाळी कोर्ट चालू राहील आणि आज या केस संबंधीचा निकाल लावला जाईल. जेव्हा हा निर्णय तिथे बसलेले वकील व सरकारी कर्मचारी यांनी ऐकला, तेव्हा ते घाबरले. त्यांनी जज साहेबांना विचारले की तुम्ही या केसचा निर्णय आज रात्री देणार आहात? यावर जज म्हणाले, का, काय झाले? तेव्हा तिथे बसलेल्या वकिलांनी, रात्री या कोर्टात विचित्र घटना घडतात, पैंजणांचा आवाज येतो, वेगवेगळे आवाज येतात, यामुळे काही लोकांच्या जीवावर पण बेतली आहे, याची आठवण गंगोपाध्यायांना करून दिली. मग गंगोपाध्याय यांना त्या गोष्टीची आठवण झाली. कोर्टात काम करणाऱ्या अनेक कर्मचारी व इतर लोकांनी रूम नंबर 11 समोर असलेल्या गोलाकार शिड्यांजवळ अनेक विचित्र घटना घडल्या आहेत असे सांगितले होते. तिथे एका विचित्र शक्तीचा वावर आहे व हे अनेक लोकांनी अनुभवले पण होते. या बाबतीत पुरावे देण्यासाठी खूप जणांची यादी होती. त्यानुसार गंगोपाध्याय यांनी संध्याकाळी 5 वाजेच्या आत निर्णय दिला. जजच्या या निर्णयाची बातमी कोलकात्यात वाऱ्यासारखी पसरली. कोलकात्यात असे खूप लोक आहेत ज्यांनी या घटना प्रत्यक्ष बघितल्या आहेत. त्यातील 3 घटना खूप प्रसिद्ध आहेत. एकदा कोर्टात केस चालू असते. जजच्या सिक्युरिटीसाठी पोलीस कोर्टात तैनात असतात. संध्याकाळचे 7 वाजले असतात. केसची सुनावणी अजून लांबेल असं एका पोलिसाला वाटले, म्हणून तो बाथरूमला जातो. बाथरूम रूम नंबर 11च्या बाजूला असते. बाथरूममधून तो गोलाकार पायऱ्या उतरत असतो. तेव्हा अचानक तो पायऱ्यांवरून पडतो आणि उठून मागे बघतो. तेव्हा त्याला जे दृश्य दिसते ते बघून तो जोरात ओरडत सुटतो आणि पुढे बेशुद्ध होतो. नंतर त्याला शुद्धीवर आणले जाते. तिथे असणाऱ्या जजने त्याला विचारले, काय झाले, तू बेशुद्ध कसा झाला? तेव्हा पोलिसांनी सांगायला सुरुवात केली की जसा तो बाथरूममधून बाहेर आला, पायऱ्या उतरू लागला, तेव्हा त्याला कोणीतरी मागून जोरात ढकलले आणि तो पायऱ्यांवरून पडला. उठून मागे वळून बघतो तर जिन्यावर एक साडी नेसलेली बाई आणि पायात पैंजण. जसे त्याचे लक्ष तिच्या खांद्यावर जाते तेव्हा तो बघतो की तिचं डोकं नव्हतं. असं म्हणून तो पुन्हा बेशुद्ध झाला. मग तिथल्या जजने निर्णय दिला की जेव्हा रात्री कोर्ट चालू राहील तेव्हा गोलाकार पायऱ्या आणि रूम नंबर 11 जवळ पोलीस उभे राहतील. दुसरी गोष्ट सांगितली जाते, इंग्रजांच्या काळात कोलकात्यात एक कपीस नावाचा क्रांतिकारी कवी होता. त्याचा स्वातंत्र्य लढ्यात खूप मोठा वाटा होता. एकदा तो इंग्रजांच्या हाती सापडतो. कोलकाता हायकोर्टात त्याला शिक्षा सुनावली जाते. नंतर त्याची रवानगी जेलमध्ये होते. तिथे इंग्रज त्याचा खूप छळ करतात आणि त्या छळामुळे त्याचा मृत्यू होतो.
कोलकाता हायकोर्टाशी त्याचा संबंध म्हणजे अनेक लोकांना कपीस गोलाकार पायऱ्यांपाशी दिसतो. तिथे लोकांसाठी पाण्याचे मडके ठेवले आहे, तिथे तो दिसतो. असे म्हणतात की इंग्रज अधिकाऱ्यांनी त्याला शेवटपर्यंत पाणी दिले नाही म्हणून त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर काही वर्षाने रूम नंबर 11च्या बाहेर लोकांना संध्याकाळी 7 नंतर पैंजणांचा आवाज यायचा. तो पैंजणांचा आवाज तिथे काम करणारे कर्मचारी, वकील आणि एवढंच नाही तर तेथील जजला सुद्धा पैंजणांचा आवाज ऐकू यायचा. त्यात अजून एक विचित्र घटना घडते. कोर्टामध्ये 2 क्लार्क ब्रजमोहन आणि राधेश्याम कामाच्या प्रेशरमुळे संध्याकाळपर्यंत काम करत होते. रात्रीचे 8 वाजले होते. ब्रजमोहनला तहान लागली होती आणि बाथरूमला जायचे होते. तेव्हा राधेश्याम म्हणाला, जज साहेबांचं चेंबर आहे, तू तिथे जाऊ नये. नाहीतरी संध्याकाळी 7 नंतर काय होते ते तुला माहीत आहे ना. तेव्हा ब्रजमोहन म्हणाला, जज साहेबांच्या चेंबरमध्ये नको, मी पटकन जाऊन येतो. इथे ब्रजमोहन गेला आणि राधेश्याम त्याचे काम करू लागला. राधेश्यामच्या लक्षात येते की ब्रजमोहनला जाऊन बराच वेळ झाला आहे. आता राधेश्यामला भीती वाटत होती. तो हिम्मत करून कसा तरी चेंबरच्या बाहेर आला. जसा जसा तो रूम नंबर 11च्या जवळ जाऊ लागला त्याला दुरून दिसले की ब्रजमोहन पाण्याच्या मडक्याजवळच्या बेंचवर टेकून बसला होता आणि एक बाई त्याच्या बाजूला बसून त्याच्या तोंडावर पाणी शिंपडत होती. राधेश्यामला धीर आला की कोर्टातली कोणी लेडीज कर्मचारी आपल्या सोबत आहे म्हणून तो धावत तिथे गेला. बघतो तर काय, ती बाई तिथे नाही आणि ब्रजमोहन बेशुद्ध पडलेला होता. आता तर राधेश्यामला पुरता घाबरला होता. तो धीर एकवटून ब्रजमोहनला उठवतो. ब्रजमोहन शुद्धीवर येतो. दोघंही चेंबरमध्ये न जाता सरळ कोर्टाच्या बाहेर धावत सुटतो. कोलकात्यात सगळीकडे ही चर्चा सुरू होते की कोण आहे ही बाई जी खांद्यापर्यंत दिसते, जिचं मुंडकच नाही आणि तिच्या पैंजणांचा आवाज कोर्टात येतो. 1900 सालातील गोष्ट आहे. निस्तार नावाची एक वेश्या होती जी दिसायला सुंदर असते. तिचं शालिग्राम नावाचा एक गिराईक होतं. तो बिझनेसमॅन होता. त्याला निस्तार आवडायची. तो एक दिवस निस्तारला म्हणतो की मला तुझ्याशी लग्न करायचे आहे आणि तुला या दलदलीतून बाहेर काढायचं आहे. निस्तारला अजून काय हवे होते, ती त्यासाठी तयार झाली. एक दिवस रेड लाईट एरियावर पोलिसांची धाड पडते. त्यात निस्तारला पोलीस स्टेशनमध्ये नेले जाते. शालिग्राम तिला तिथून सोडून आणतो, पण निस्तार त्याला म्हणते की माझी एक इच्छा आहे, मला हा जो कलंक लागला आहे वेश्या नावाचा, तो मला मिटवायचा आहे. म्हणून निस्तार कोर्टात अर्ज करते की तिच्या नावापुढून वेश्या हे नाव काढून तिला सर्वसामान्यांसारखं जगता यावे. कोर्टात केस दाखल होते. जज विचार करतात, निस्तार सारख्या अनेक वेश्या बायका येऊन आपल्या पुढे हे वेश्या नाव काढून टाकण्यासाठी अर्ज करतील. केस बरेच दिवस चालते आणि एक दिवस निस्तारची बॉडी सापडते. बॉडीवरून अंदाज येतो की ती बॉडी बरेच दिवसापासून पडलेली होती. तिच्या ओळखीच्या लोकांनी तिच्या कपड्यांवरून आणि शरीराच्या खुणांवरून ओळखले की निस्तार आहे, कारण जेव्हा बॉडी सापडली तेव्हा त्या बॉडीला डोकं नव्हते. कोलकाता हायकोर्टात पण अशीच डोकं नसलेली बाई फिरताना दिसते, जिच्या पायात पैंजण आहेत. निस्तारच्या पायात कायम पैंजण असायचे. ती कोलकाता हायकोर्टात फिरताना दिसते कारण तिला कोर्टात न्याय मिळू शकला नाही. तिला एक चांगल्या माणसाबरोबर संसार करायचा होता. तिची इच्छा अपूर्ण राहिली म्हणून अजूनही कोलकाता हायकोर्टात तिचा आत्मा भटकतो. ही कहाणी आहे कोलकाता हायकोर्टातील. आपण ऐकतो की दुसऱ्या कोर्टात रात्री 2 वाजेपर्यंत कधी कधी सुनावणी चालते, पण कोलकाता हायकोर्टात आजही रात्री 7 नंतर काम चालत नाही. कोणताही स्टाफ थांबत नाही. अशाच मिस्ट्रियस आणि इंटरेस्टिंग स्टोरीसाठी भेटूया पुढच्या भागात.